तुमचं बाळ काही खात नसेल, बाळाचं वजन वाढत नसेल, बाळ कमी खातं आहे किंवा बाळ सॉलिड फूड एक्सेप्ट करत नाही आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा हा पदार्थ तुम्ही जर बाळाला 2-3 आठवड्यातून 2-3 वेळा दिला, तर बाळाचं नक्कीच दुपटीने वजन वाढायला लागेल. तर आज आपण पाहणार आहोत बाळासाठी पनीर पराठा कसा बनवायचा. 7 ते 12 महिन्याच्या 8 ते 12 महिन्याच्या बाळापर्यंत आपण हा पदार्थ देऊ शकतो. तो कसा द्यायचा, काय द्यायचा, योग्य पद्धत काय आहे, पनीर पराठ्याचे फायदे काय आहेत बाळामध्ये, हे देखील आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. बघा, पनीर पराठा वजन वाढीस खूप मदत करतो. पनीर पराठामध्ये पनीर, गहू, थोडं तूप असतं. आपण सगळं मिळून हाय कॅलरीज प्लस हाय प्रोटीन फूड बनवत आहोत. पनीरमधील प्रोटीन आणि हेल्दी फॅट जे बाळाचं वजन वाढीस मदत करतात. गव्हामुळे बाळाला दीर्घकाळ एनर्जी मिळते, पोट लवकर भरतं, बाळ नीट खातं, वारंवार भूक लागत नाही. अंडरवेट किंवा वीक बेबीसाठी पनीर पराठा खूपच खरंच फायदेशीर आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर सगळ्यात पहिले इथे मी पनीर घेतलं आहे. जर घरी बनवलेलं पनीर असेल तर अतिउत्तम. बाळाचे मसल देखील चांगले डेव्हलप होण्यास मदत होते. बाळ मजबूत होतं, पटकन थकत नाही आणि कॅल्शियम असल्यामुळे याच्यामध्ये दात, हाड मजबूत होतात. ब्रेन डेव्हलपमेंट साठी पण खूप फायदेशीर आहे. पनीरमधील हेल्दी फॅट्स जे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयोगी पडतात. रेग्युलर पनीर पराठा दिल्यास बाळाची इम्युनिटी वाढते, वारंवार सर्दी खोकला होत नाही बाळाला. इथं पनीर मी किसून घेतलं आहे, त्यानंतर कोथिंबीर कट करून त्यामध्ये टाकत आहे. जर पहिल्यांदाच बाळाला हा पदार्थ देत असाल तर अगदी कमी प्रमाणात द्या आणि कोथिंबीर वगैरे कमी टाका. त्याचबरोबर आपण त्यामध्ये अजून एक ॲड करणार आहोत, ते म्हणजे जिरा पावडर, जेणेकरून बाळ अजून जास्त टेस्टी लागेल, म्हणून जास्त तो खाईल. आणि पनीर पराठा डायजेशनसाठी पण खूप खूप सोपं आहे. कॉन्स्टिपेशन बाळाला होत नाही. पनीर पराठा पोटात हळू पचतो, म्हणजे पूर्ण तो ॲब्झॉर्व होतो. पोट भरल्यामुळे बाळ शांत पण झोपतो आणि थोडं तूप वापरल्यास म्हणून बाळाला जो शीचा प्रॉब्लेम असतो, कॉन्स्टिपेशन वगैरे होत असतं, कॉलिपिंग वगैरे होत असतं, ते बाळाला होत नाही. आणि तुमचं छान असं सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी गव्हाचा पीठ घेतलं आहे. जे भिजवलेलं पीठ आहे त्याचे 2 गोळे करून घेतले आहेत. अशा पद्धतीने पनीर पराठा जर बनवला, जी फिलिंग आपण बनवली आहे पराठा बनवण्यासाठी, ते अगदी योग्य प्रमाणात आपल्याला सगळीकडे सेपरेट पसरलं जातं व्यवस्थित. 8 ते 12 महिन्याच्या बाळाला कसं द्यायचं, 8 महिन्याचं बाळ असेल तर अगदी सॉफ्ट तुकडे आपल्याला द्यायचे आहेत. ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि जर बाळ आपण प्युरी देत असतो बाळाला 6 ते 7 महिने, आणि आता आपल्याला बाळाला जेवण अगदी चेंज करायचं आहे, त्याच्यामुळे पनीर पराठा काय अगदी सॉफ्ट असतो आणि त्यामुळे बाळाची ना जी चावण्याची स्किल असते ती डेव्हलप होते. त्यामुळे पनीर पराठा आपल्या बाळाला द्यायलाच पाहिजे आणि थंडीमध्ये तर खास करून द्यायलाच पाहिजे. जर तुम्हाला पनीर पराठा दिल्यानंतर वाटत असेल पोट फुगले, जुलाब लागले किंवा ॲलर्जी वगैरे दिसत असेल तर पनीर पराठा देणं लगेच बंद करा. पनीर पराठा हा हेल्दी वेट गेनसाठी खरंच खूप फायदेशीर आहे. सगळीकडे ती इव्हनली स्प्रेड आपण करून घेतलेलं आहेत. आणि दुसरी जी आपण लाटली होती पोळी, ती देखील आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे आणि छान असं पॅक करून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि नंतर आपल्याला चपाती पूर्णपणे लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ नाही लाटायची, कारण खूप जास्त पातळ लाटल्या तर कडक होते. त्याच्यामुळे आपल्याला अगदी थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आपल्या चपातीपेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे. आणि चिटकून घेतल्यानंतर अगदी गव्हाचं पीठ वगैरे टाकू नका चिपकायला. असंच आपण चिपकू शकतो हाताने. जर गव्हाचं पीठ टाकलं ना व्यवस्थित तर ते चिपकलं जात नाही. त्याच्यामुळे असंच ह्याच पद्धतीने तुम्ही चिपकून घेताला. आणि बाळाचं चावण्याची जी पद्धत असते ना ती इम्प्रूव्ह होते. प्युरीपासून सॉलिड फूड, जसं की आपण बाळाला 6 ते 7 महिन्याच्या बाळाला प्युरी फॉर्ममध्ये आपण फूड देत असतो. आता आपण सॉलिड फूडकडे बाळाला वळत आहोत. जसं 8 महिन्याचं बाळ होतं तेव्हा हे खूप सोपं असतं पनीर पराठा बाळाला देणं, कारण त्याची चावण्याची पद्धत इम्प्रूव्ह होत असते. आणि आता आपण कोरडं पीठ टाकून याला छान असं लाटून घेणार आहोत. आणि पोट भरल्यामुळे अगदी पोट भरलं जातं बाळाचं पनीर पराठा, बाळ शांत झोपतो. आणि आपण तूप वापरलं म्हणून बाळाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम इथं होत नाही. तर तुम्ही नक्कीच बाळाला हा पराठा थंडीमध्ये देऊ शकता. आता आपण याला लाटून घेऊयात योग्य पद्धतीने. थोडंसं जाड ठेवायचं आहे
आणि बाळाला मीठ, मिरची असा कुठलाही पदार्थ आपण याच्यात टाकणार नाही आहोत, कारण की बाळ एवढं लवकर खात नाही. मीठ वगैरे आपल्याला बाळाचं 1 वर्षापर्यंत आपल्याला मीठ ॲड करायचं नसतं बाळाच्या जेवणामध्ये. आणि पहिल्यांदा त्याचं असेल तर अगदी 2 ते 3 चमचे द्या. सकाळी किंवा दुपारी द्या, रात्री नको, कारण की कुठलाही नवीन पदार्थ द्यायला बाळाला रात्री टाळावा. आणि थोडंसं इथं घी लावून घेते आणि नंतर आपल्याला त्यावर पराठा टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही पनीर पराठा बाळाला दिला आणि पोट फुगणं, जुलाब, ॲलर्जी वगैरे दिसत असेल तुम्हाला काही, तर लगेचच पनीर पराठा देणं बंद करावं. आठवड्यातून 3 ते 4 वेळा आपण पनीर पराठा बाळाला देऊ शकतो. त्यानंतर इथे आता मी छान तूप लावून घेतलं होतं थोडंसं, आणि नंतर एक बाजू शेकली आहे, तर दुसरी बाजू आपण छान व्यवस्थित शेकून घेऊयात. पनीर पराठा हा हेल्दी, वेट गेन, ग्रोथ आणि स्ट्रेंथसाठी अगदी उत्तम बेबी फूड आहे हे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला पनीर पराठा बेबीला आवडला की नाही. माझ्या बेबीला तर आवडला, तुमच्या बेबीला आवडला की नाही मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की सांगू शकता. त्यानंतर छान आपण दोन्हीही साईडकडून त्याला भाजून घेऊयात. आणि एक साईड जर जसं की असतं ना, दोन्ही साईड छान आपल्याला सॉफ्ट अशा भाजून घ्यायच्या आहेत. जरी कडक झाला तरी आपण मधला भाग बेबीला देत असतो, त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. मी थोडंच तूप लावलं आहे, कारण की माझ्या बेबीला जास्त तूप आवडत नाही, जास्त तूप लावलेला पदार्थ तो खात नाही. जो माझा बेबी खातो तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि रोज मी एक व्हिडिओ अपलोड करत असते, शॉर्ट्स व्हिडिओ पण अपलोड करते आणि लॉंग व्हिडिओ पण अपलोड करते बेबीच्या फूडबद्दल. आणि जर छान आपला पनीर पराठा शेकला आहे, आता तो आपण काढून घेऊया. तो बेबीला कसा द्यायचा ते देखील तुम्हाला मी शेअर करते. तर बघा, मी इथे याच्यामध्ये काढून घेतला आहे प्लेटमध्ये. आणि जो आपला पनीर पराठ्यामधला जो चपातीचा भाग आणि मधला भाग जो असतो ना, तो सॉफ्ट भाग जो असतो पनीरचा आणि चपातीचा, तो आपल्या बाळाला द्यायचा आहे. कडक भाग आपल्याला द्यायचा नाही. जी लेअर असते ना, ती काढून आपल्या बेबीला द्यायचा आहे. आणि माझ्या बेबी चपाती वगैरे पण खातो, मग मी हे लवकर खूप स्टार्ट केलं होतं. तर बेबी 8 महिन्याचा असेल, तुम्ही पनीर पराठा नक्कीच देऊ शकता. आणि पाहत असाल किती सुंदर ती स्टफिंग सगळीकडे पसरल्या गेली आहे. बाळ अगदी आवडीने खातो आणि जेवढं बनवलं तो तेवढं खातो. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. मी रोज बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते. प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. आणि तुमचा बेबी कोणते कोणते फूड खातो हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा, कारण की मी पण नवीन नवीन पदार्थ माझ्या बाळाला ट्राय करत असते आणि तो नवीन नवीन पदार्थ खात देखील असतो तेवढंच आवडून. बाय, भेटूयात नेक्स्ट